शेतकरी भावांनो, जी आर आल्यानंतर लगेच शेतकरी भावांच्या खात्यामध्ये नमोदचा हप्ता टाकण्यात आला। अखेर आज शेतकरी भावांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत आणि एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी शेतकरी भावांसाठी, नमोचे तर 2000 रुपये आलेच, परंतु PM किसान योजनेचे 2000 रुपये पण सुरू झालेले आहेत। हो, आता शासनाने हा निर्णय का घेतला, दोन्ही हप्ते शेतकरी भावांच्या खात्यामध्ये का टाकले जात आहे, सर्व सांगतो। हे बघा, आता नमोदचा हप्ता तर उशीर झालाच होता, परंतु आज खात्यामध्ये आला हप्ता, याचा GR आला स्पेशली, आणि सोबत आता PM किसानचा पुढील हप्ता पण टाकण्यात येत आहे। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। तसेच शेतकरी भावांसाठी शासनाने एवढा भारी निर्णय घेतला ना, तो निर्णय पण आपण समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे, शेतकरी भावांनो, तुम्ही शेवटपर्यंत आजचा हा व्हिडिओ बघा। तुम्हाला एवढी भारी माहिती मिळणार आहे ना आजच्या या व्हिडिओमध्ये, तुम्हाला कोणीच सांगणार नाही आणि सर्वप्रथम अपडेट माझ्याकडे येते आणि मी तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे की नमोचे 2000 रुपये आले म्हणून। हे बघा, जवळपास आज भरपूर जिल्हे शासनाने कव्हर केलेले आहेत आणि भरपूर जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेले आहेत आज, आणि 10 मिनिटात सर्वजणांच्या खात्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये पैसे आले। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नसेल तर काही काळजी करू नका, तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत पुढील 1 तासात। ज्यांना आलेले नाहीत, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाहीत, त्यांना पुढील 1 तासात पैसे मिळणार आहेत, टेन्शन घेण्याची गरज नाही। सर्व शेतकरी भावांना हप्ता मिळणार आहे, जे पात्र आहेत, लाभार्थी आहेत, सर्वांना पैसे मिळणार आहेत। चला जाणून घेऊया आपण, सर्व माहिती सांगतो, टेन्शन घेऊ नका। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। बघा आता माहिती, नमोचा एक नवीन GR शासनाने जाहीर केलेला आहे। GR मध्ये मंजूर झालेले आहेत 1932.72 कोटी रुपये। आता हे 1932.72 कोटी रुपये जे आहेत, हे पैसे शेतकरी भावांना आहेत नमोचे, आणि नमोदचा हप्ता बघा, GR आला, GR आल्यानंतर लगेच 1932.72 कोटी रुपये प्रत्येक शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 2000 प्रमाणे हप्ता जमा झाला। हो, GR आला आणि लगेच हप्ता देखील सुरू झालेला आहे, तात्काळ काम सुरू झालं। हे बघा, नमो हप्ता आला आज या जिल्ह्यात, भरपूर जिल्ह्यामध्ये पैसे आले, काही जिल्हे राहिलेले आहेत, त्या जिल्ह्यामध्ये 1 तासात पैसे येतील अशी सूचना देखील समोर येत आहे। सांगतो सर्व, काळजी करू नका। PM किसान पण, हे बघा, PM किसान हप्ता पण, आता PM किसान संदर्भात पण अपडेट आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सांगतो त्याबद्दल पण माहिती। पहा, तर तुम्ही सर्व माहिती समजून घ्या। हे बघा, शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी आणि सूचना एकाच ठिकाणी प्राप्त करण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले। आता शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कृषीविषयक तक्रारी एकाच पोर्टलवर करता येतील, त्यामुळे या तक्रारींचा तात्काळ निपटारा करता येईल। बघा, आता हा अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे शासनाने। शेतकरी भावांच्या काही सूचना असतात, काही महत्त्वाच्या तक्रारी असतात, या तक्रारीसाठी बघा आता सूचना एकाच ठिकाणी प्राप्त करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत। आता शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे जे काही कृषीविषयक तक्रारी असतील, काही समस्या असतील, त्यासाठी पोर्टल आहे, एकाच पोर्टलवर या संदर्भात जे काही तक्रारी आहेत ते करता येणार आहे। या संदर्भात चांगला निर्णय घेतला आणि या तक्रारींचा तात्काळ निपटारा देखील करता येईल असं देखील शासनाकडून सांगण्यात येत आहे। हे बघा, तर कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे जातीने लक्ष घालतील, ते या तक्रारींच्या नियमित समीक्षा करतील। PM किसान सन्मान निधी, PM संदर्भात अपडेट बघा, PM किसान संदर्भात 21व्या हप्त्यापूर्वीच सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे। तक्रारींसाठी स्वतंत्र पोर्टल तयार झाल्याने शेतकऱ्यांना PM किसान योजनेपासून ते इतर सर्व तक्रारीसाठी एकच मंच असेल, त्यांच्या तक्रारींवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असं देखील सांगण्यात येत आहे। बघा, एकदम भारी निर्णय, चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे काय होणार आहे, ज्या काही शेतकरी भावांच्या तक्रारी असतील त्या तात्काळ सोडवल्या जातील आणि त्यासाठी एक मंच असेल,
आणि हे पी एम किसानचा 21वा हप्त्यापूर्वीच सरकारने हे मोठं पाऊल उचललेलं आहे. शेतकरी भावांना हा चांगला दिलासा दिलेला आहे यावरून वाटत आहे. तर अशी ही महत्त्वाची माहिती होती. चला, ही अपडेट तर तुम्हाला समजली. आता जे नमोचे हप्ते आहेत, नमो हप्त्याबद्दल माहिती समजून घ्या. जी आर आला त्याचा, जी आरमध्ये 1932 कोटी रुपये मंजूर झाले आणि तात्काळ आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले ते समजून घ्या, कारण तुम्ही आतुरतेने त्या संदर्भातच व्हिडिओ कंटिन्यू इथपर्यंत बघत आहात. हे बघा शेतकरी भावांनो, हप्ता जो आहे डायरेक्टली सर्व जिल्ह्यात डायरेक्ट येत नाही आहे, हळूहळूपणे. जसं लाडकी बहीण योजनेचा हप्ताला येत आहे ना, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पण कसा येतो, काही जणांना आज, काही जणांना उद्या, असं 1-2 दिवसात हा हप्ता येत असतो. आता बघा, जी आर आला, पैसे मंजूर झाले, त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होतील. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पैसेने सुरू होणारच आहे. आता काही काळजी करू नका. अचानकपणे कोणत्याही क्षणी 2,000 रुपये जमा होतील. हो, सर्व पात्र शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये डायरेक्टली येणार आहेत. तुम्ही फक्त मोबाईलचे SMS चेक करत राहा. अचानकपणे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारण 1932.72 कोटी यासाठी मंजूर करण्यात आले, हिरवा कंदील देण्यात आला. आता थेट जे शेतकरी भाऊ पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता टाकण्याचं काम सुरू करण्यात येत आहे. 1-2 दिवसात सर्व शेतकरी भावांना पैसे येऊन जाणार आहेत. ओके. आणि राहिला विषय पी एम किसान हप्ता संदर्भात, तर पी एम किसानचा हप्तासाठी टाईम असणार आहे. हा हप्ता माझ्या माहितीनुसार तुम्हाला नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात मिळणार आहे. ओके. कारण 4-4 महिन्याच्या गॅपमध्ये हप्ता येत असतो, एवढं लक्षात घ्या. कारण भरपूर जण विचारत होते की पी एम किसानचा हप्ता पण मिळेल का, म्हणजे नमोचे 2,000 रुपये प्लस पी एम किसानचे 2,000 रुपये, टोटल 4,000 रुपये मिळतील का. तर आता नमोचे आत्ताच तर तुम्हाला मिळाले पैसे, पी एम किसानचे आत्ताच तर तुम्हाला पैसे मिळाले 2,000. आता नमोचा हप्ता सुरू होत आहे. हे नमोचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येत आहेत. 4,000 रुपये एकत्र येणार नाही, कारण तुम्हाला पहिले 2,000 रुपये पी एम किसानचे मिळालेले आहेत. आता नमोचे जे काही 2,000 रुपये आहेत ते कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आलं लक्षात. तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती नमो शेतकरी योजनेसंदर्भात. ठीक आहे. मोबाईलचे SMS चेक करत राहा. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पटकन या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. सर्व शेतकरी भावांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ओके.